आशुतोष दादा नमस्कार. मी तुमचा कोपरगावकर. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? वाटणारच, कारण आम्हीच आमची महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया ही ओळख हरवून बसलो होतो. त्यामुळे मी यापुढे बोलू शकेन यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. त्याच तुमची काय चूक म्हणा, कारण माझी परिस्थिती अशी होऊन बसली होती की माझ्या शब्दांनी स्तब्ध होऊन साथ सोडली होती. भावनांनी कंठ दाटला होता आणि माझ्या भावना जणू कुणीतरी काळाच्या अंधारात कोंडून टाकल्या होत्या. शब्दांनी जणू मौनाची शपथ घेतली होती. त्यामुळे माझ्या अंतर्मनातील वेदना मी सांगूही शकत नव्हतो आणि दाखवूही शकत नव्हतो. काय बोलावं, कसं बोलावं, कुणाशी बोलावं ते म्हणतात ना, सांगता येईना आणि दाखवताही येईना अशी गत झाली होती माझी. पण मी तरी काय करणार? मी तरी काय करू शकत होतो? हो, पण मी आज तुमच्यामुळे पुन्हा बोलू लागलोय. माझ्या हृदयात अनेक दशकांपासून दाटून बसलेला वेदनांचा, कृतज्ञतेचा आणि अभिमानाचा सागर आज शब्दांरूपे उसळून बाहेर पडणार आहे, रादर पडतोय. मला आज तुमच्याशी बोलून माझं मन मोकळं करायचंय. जे आजवर कुणाशी बोललो नाही ते मला तुमच्याशी बोलायचंय. माझ्या 40 वर्ष पाण्याच्या प्रश्नाचं ओझं कित्येकांना पेलवलंच नाही हो. कारण प्रश्नच एवढा गहन होता की कधी काळी पाण्याअभावी ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया देखील थांबल्या होत्या. तो अपमान, ती हतबलता आजही माझ्या अंगावर शहारे आणते. काहींनी माझ्या या वेदनेचे अनेक वर्ष राजकारणही केले आणि ते मी मुकाट्याने सहनही केले. पण आज मी पुन्हा बोलतोय आणि त्याचं कारण तुम्ही आहात आशुतोष दादा, तुम्ही आहात. 4 दशकं मी तहानलेलो होतो. पाणी माझ्यासाठी स्वप्न बनून राहिलं होतं. माझी 40 वर्षाची तहान फक्त पाण्याची नव्हती, तर न्यायाची आणि माणुसकीची होती. पिढ्या बदलल्या, आश्वासनं बदलली, पण माझी तहान मात्र तशीच राहिली. पण तोच प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची माळ तुमच्या गळात नव्हती हो, पण काळजीची माळ मात्र तुमच्या हृदयात होती. माझ्या लेकरांचं तहान तुम्हाला स्वच्छ बसून देणार नव्हतं. त्या काळातही तुम्ही थांबला नाहीत. माझ्या लेकरांची तहान भागवण्यासाठी तुम्ही धडपडत राहिलात. तुम्ही केलेले प्रयत्न, तुम्ही केलेली धडपड मी पाहिलीये. माझ्या कोपरगावकरांनी पाहिलीये. तुमची धडपड प्रामाणिक होती, प्रयत्न प्रामाणिक होते. त्याच प्रयत्नातून आपल्या 40 वर्षाच्या तरुण खाद्यांना हा प्रश्न सहजपणे सोडविला. त्यामुळे एकेकाळी 23 दिवसांनी येणारं पाणी आता 4 दिवसांनी घराघरात पोचलंय. ही फार मोठी गोष्ट आहे. आपण पाणी प्रश्न कायमचं सोडून फक्त पाणीच नाही दिलं, तर तुम्ही माझा आत्मसन्मानही परत मिळवून दिलात. त्यामुळे तुम्ही फक्त कोपरगावकरांची तहान भागवली नाही, तर माझं मनही जिंकलं आशुतोष दादा, मनही जिंकलत. विकास करताना राजकारण बाजूला ठेवून माणुसकी आणि दूरदृष्टी जपणारे नेतृत्व आज खूप दुर्मिळ झालंय. पण ते नेतृत्व आशुतोष दादा आम्हाला तुमच्यात अनुभवायला मिळतंय. आपण आमदार म्हणून नव्हे, तर कोपरगावचे कुटुंब प्रमुख म्हणून काम करत आहात. ही भावना आमच्यात मनात खोलवर जाऊन रुजली आहे आता. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही विचित्र शब्द माझ्या कानावर येत आहेत. राजकारणाच्या गोंडस नावाखाली विकासाच्या कामांवर नव्हे, तर तुमच्यावर खालच्या पातळीवर केलेली जाणारी टीका मी ऐकली की मनाला वेदना होतात आणि टीकेचा शब्द मनाला टोचतो. या गोष्टीचं फक्त मलाच वाईट वाटत नाही,
तर प्रत्येक कोपरगावकराचं मन या गोष्टीने अस्वस्थ होत आहे. कारण आम्ही जाणून आहोत, शब्दांनी नव्हे तर तुमच्या अथक प्रयत्नांनी आमचं आयुष्य बदललंय. माझी पाण्याची तहान भागली, माझ्या घरात आनंदाचे झरे वाहू लागले. म्हणून तुमचं काम आमच्यासाठी केवळ विकासाचं नाही तर माणुसकीच्या नात्याचं दृढ बंधन आहे. आशुतोष दादा, आपल्या आई वडिलांनी खूप विचार करून तुमचं नाव ठेवलं असणार आशुतोष. कारण आशुतोष नाव ठेवणं एवढं सोपं नाही. ज्यांच्याकडे कुणी काही आशा अपेक्षा घेऊन आला तर त्यांच्या आशा अपेक्षा जो पूर्ण करतो तो आशुतोष. आणि या अपेक्षा आपण नक्कीच पूर्ण केल्या आहेत आणि पुढे करालही. आपल्या संस्कारावर कोपरगावकरांचा जो विश्वास होता तो विश्वास आपण सार्थ ठरवून आपले नाव देखील सार्थ ठरवले, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. मतदारसंघातील जनतेकरिता तुम्ही एक संयमी राजकारणी, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कुशल नेतृत्व तर आहातच, मात्र एक व्यक्ती म्हणून तुमचा संयमी स्वभाव, ते स्मित हास्य क्वचितच राजकारणी नेत्यांकडे हे असतं. त्यामुळे आम्हा सर्वांना तुम्ही जवळचे वाटता, आपलेसे वाटता. माजी आमदार अशोक दादांप्रमाणे हळवा परंतु वेळ प्रसंगी कणखर होणारा तुमचा स्वभाव सर्वांना भावतो. त्यामुळे हक्काचा माणूस म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. लहान थोरांना विनम्रपणे हात जोडून जिव्हाळ्याच्या ऋणानुबंधात जोडून ठेवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे. भावनिक नातं कसं गुंफायचं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यामुळे आम्हाला कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण तुमच्या दोघांच्या विचारात, कृतीत आणि जनसेवेत माणुसकीचं तेज आहे. म्हणूनच कोपरगावकरांच्या मनात काळे परिवाराविषयी नितांत आदर आहे. मतदारसंघाच्या विकासाचा मोठा भार तुमचे बाहू समर्थपणे पेलताना तुम्ही सर्वांच्या अडीअडचणींच्या वेळी धावून जाता. हे आम्हा कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद आहे. आशुतोष दादा, तुम्ही कोपरगावच्या विकासाची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे. आपण रत्नपारखी आहात. कोपरगावच्या विकासाचे सारथ्य करण्यासाठी काकांसारखा अजून एक सारथी जोडताना तुम्ही आमच्या मनातलाच जनसेवक आम्हाला दिलात. ह्या जनसेवकाने आपलं संपूर्ण आयुष्य कोपरगावकरांसाठी व सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी खर्च करून सामाजिक बांधिलकीतून माणुसकीच्या भिंती उभ्या केल्यात. दीनदुबळ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांसह निराधार वयोवृद्ध आधारवड असलेले काका सामाजिक कामात नेहमीच सर्वांच्या पुढे असतात. हे आम्ही पाहिले, अनुभवले. त्यांनी समाजासाठी व आमच्यासाठी दिलेल्या योगदानातून कसे उतराई व्हावे यासाठी आम्ही कोपरगावकर मागील कित्येक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतो. मात्र आम्हाला ती संधी तुम्ही या निवडणुकीत मिळवून दिलीत अशोक दादा, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काकांनी आयुष्यभर माणसे जोडण्याचं काम केलं. त्यामुळे संपूर्ण कोपरगावचे ते काका असून काका या शब्दात आधार आणि आपुलकी आहे असं आम्हाला वाटतं. आशुतोष दादा, काकांना नगराध्यक्ष पदाची संधी देऊन योग्य व्यक्तीच्या आणि योग्य नेतृत्वाच्या हाती तुम्ही तुमची जबाबदारी सोपवलीत, याचे आम्हा कोपरगावकरांना मनस्वी समाधान आहे. त्यामुळे दादा तुम्ही निश्चिंत राहा. कोपरगावच्या विकासासाठी निधी द्यायला जसे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि तुम्ही काकांच्या पाठीशी उभे आहात, त्यामुळे काका मिळालेल्या ह्या संधीतून कोपरगावचं सोनं करतील याचा मला विश्वास आहे. मी आता आटोपतो घेतो, मात्र जाता जाता दादा तुम्हाला एवढं नक्की सांगतो, तुमच्याकडे तळमळ आहे, तुमच्याकडे विकासाचं व्हिजन आहे, दूरदृष्टी आहे
आणि माझं गेलेले वैभव मला परत मिळवून देण्याची धमक तुमच्यात आहे, हा विश्वास संपूर्ण कोपरगावकरांना आहे. दादा, राजकारणात शब्द देणं सोपं असतं, पण ते शब्द सत्यात उतरवण्याची धमक मात्र कमी जणात असते. ती तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही कृतीत सिद्ध केलंय. म्हणूनच आज मी ठामपणे सांगतो, तुमच्यावर होणाऱ्या टीकेचे तुषार वाऱ्यावर उडू द्या, मात्र विकासाचा सूर्य असाच तेजाने प्रज्वलित ठेवा. दादा, आम्ही कोपरगावकरांनी तुम्हाला हृदयाच्या सिंहासनावर कायमच विराजमान केलंय. मी तुमच्या पाठीशी उभा आहे आणि मीच नाही तर प्रत्येक घरातील प्रत्येक माणूस तुमच्या सोबत राहून तुम्हाला साथ देईल, हा माझा शब्द आहे आणि हा माझा आशीर्वाद आहे. तुमच्या नेतृत्व स्पर्शाने पुन्हा बोलायला लागलेला तुमचाच कोपरगावकर.